मुंबईमध्ये जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू झालं होतं. अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर होते. मराठा फॅक्टर थेट राजधानीत आल्यानं देवेंद्र फडणवीस ट्रॅप झालेत असं बोललं जात होतं. पण याच दरम्यान एक फोटो देवेंद्र फडणवीसांनी पोस्ट केला होता. अमित शहांसोबतच्या या फोटोला फडणवीसांनी कॅप्शन दिलं होतं, पिक्चर अभी बाकी है. त्यानंतर काय झालं तर आंदोलन सहजपणे हाताळलं गेलं. जरांगे पाटलांनी आपल्या मागण्या पूर्ण झाल्याचं सांगून आंदोलन संपवलं. कट टू कालचा दिवस. एकनाथ शिंदेंनी विधान परिषदेची निवडणूक प्रतिष्ठेची केली. बार्गेनिंग किंग म्हणवल्या जाणाऱ्या शिंदेंनी लोकसभा, विधानसभा, महानगरपालिकेप्रमाणे यंदाही जागा वाटपासाठी थेट दिल्लीचा रस्ता पकडला. पण दिल्लीतनं फायनल कॉल काही मिळत नव्हता. दोनदा तर शहांची वेळच शिंदेंना मिळाली नसल्याची बातमी आली. पण काल परवामध्ये या बैठका पार पडल्या आणि त्यानंतर नेमकं काय झालं तर फडणवीस आणि अमित शहांची बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाली. या बैठकीनंतर अवघड पेपर सुटला असल्याचं सांगण्यात आलं आणि जागा वाटपाचा जो काही निर्णय होईल तो मुंबईत होईल असं सांगण्यात येऊ लागलं. थोडक्यात बॉस कोण हा मुद्दा निकालात लावण्यात फडणवीसांना यश आलं. याच बैठकीत राज्याचे सगळे निर्णय फडणवीसांच्या कोर्टात होतील हेही ठरवलं गेलं. थोडक्यात शिंदे फडणवीस या सुप्त स्पर्धेत फडणवीसांनी आपणच बॉस आहोत हे सिद्ध केलंय. पण नेमकं कसं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. जेव्हा एकनाथ शिंदेंनी बंड केलेलं तेव्हा या बंडामागे फडणवीस असल्याचं बोललं गेलं. कशा प्रकारे फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या मध्यरात्री बैठका पार पडत होत्या हे देखील सांगण्यात आलं. पण एकनाथ शिंदेंनी मात्र सातत्याने हायकमांड आणि महाशक्तीचा उल्लेख करत आपल्या मागे फडणवीसांचा हात नाही तर शहांचा हात आहे हे स्पष्ट केलं. विशेष म्हणजे जेव्हा एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यात आलं आणि फडणवीसांना उप होण्यास भाग पाडण्यात आलं तेव्हा शिंदेंचे गॉडफादर अमित शहाच आहेत हे पक्क नरेटिव्ह महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यात एकनाथ शिंदे यांना यश आलं. आता ही गोष्ट शिंदेंना पूरक का ठरत होती तर महाराष्ट्र भाजपच्या नेतृत्वावर आपण डिपेंड आहोत असा मेसेज जर शिंदे गटाच्या आमदारांपर्यंत, पदाधिकाऱ्यांपर्यंत, कार्यकर्त्यांपर्यंत गेला तर भविष्यात शिंदे सेनेची देखील गरज आपल्या लोकांना भासणार नाही. पर्यायानं भाजपचा हात पण तो देशाच्या हायकमांडचा हात हे एकनाथ शिंदे सातत्याने दाखवून देत राहिले आणि तसं होत देखील गेलं. लोकसभा निवडणुकांमध्ये शिंदेच्या शिवसेनेला अधिकच्या जागा सोडायच्या नाही तसा निर्णय राज्य पातळीवरच्या भाजपने घेतला. पण हायकमांडकडनं शिंदेंनी अधिकच्या जागा पदरात पाडून घेतल्या. विधानसभेत देखील शिंदेंना जास्तीत जास्त 60 जागा दिल्या जातील अशा चर्चा होत्या. पण शिंदेंनी इथं देखील बाजी मारली. पुढे मंत्रिमंडळाच्या खातेवाटपात देखील आपलं पारडं शिंदेंनी दिल्ली दरबारात जड ठेवलं. त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी बॅकफुटला जावं लागलं तरी शिंदे खातेवाटपात मागे हटले नाहीत. नाशिक असेल, रायगड असेल यांसारख्या पालकमंत्री पदासाठी सुद्धा एकनाथ शिंदे हटून राहिले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नगरसेवकांना फोडून शिंदेंनी हालचाली सुरू ठेवल्या. पुढे भाजपच्या रवींद्र चव्हाणांनी दणके द्यायला सुरुवात केली आणि एकनाथ शिंदेंचे आमदार थेट फडणवीसांना जाब विचारायला लागले. तेव्हा मात्र सुरुवात कोणी केली आहे हा प्रश्न फडणवीसांकडनं विचारण्यात आला. हा वाद सुद्धा दिल्ली दरबारात गेला आणि कोणीच कुणाचे नेते फोडू नयेत म्हणून पडदा टाकण्यात आला. तरी देखील भाजपनं शिंदेंना ठाण्यामध्ये स्पेस देऊन आजूबाजूला घेरायला सुरुवात केली. गणेश नाईक विदाऊट बॅकअपचं शिंदेंना टार्गेट करत असतील असं कधीच शक्य नव्हतं. मात्र याचे उट्टे काढण्याचा प्रयत्न शिंदेंनी महानगरपालिकेचा निकाल लागल्यावर केला. मुंबईचा महापौर कोण यासाठी एकनाथ शिंदेंनी आपले नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवले आणि बार्गेनिंग पॉवर वाढवायला सुरुवात केली. अर्थात शिंदेंची ही कृती दिल्ली दरबारात शिंदेंबाबत पडलेली ठिणगी म्हणता येईल. कारण उद्धव ठाकरेंनी देखील दबावाचं असं राजकारण सुरू केलं होतं ज्याचा शेवट ठाकरे आणि भाजप युतीचा शेवट म्हणून झाला. ठाकरेंच्या मार्गावर एकनाथ शिंदे जाऊ लागलेत असं मत भाजप केडरचं तर झालंच, याशिवाय ते भाजपच्या हायकमांडचं देखील व्हायला लागलं. बरं, इथपर्यंतचं राजकारण बघितलं तर एक गोष्ट आपल्याला लक्षात येते ती म्हणजे जागा वाटपाचे सगळे अंतिम निर्णय दिल्ली दरबारात अमित शहांच्या पुढाकारातनं झाले. अगदी कुणाला तिकीट द्यावं याचा निर्णय देखील अमित शहांच्या दरबारात झाला. पर्यायानं राज्यामध्ये फडणवीसांनी कितीही आपल्याला शह द्यायचा प्रयत्न केला तरी केंद्रामध्ये शहा आपल्याला मदतीला येतात. त्यांच्या पाठिंब्यानं आपण राज्यामध्ये फडणवीसांना शह देऊ शकतो असा कॉन्फिडन्स एकनाथ शिंदेंचा होता. पण कालच्या बैठकीतनं मात्र राजकारण फिरलेलं दिसून येतं. कारण विधान परिषदेच्या जागा वाटपाचा फायनल कॉल अमित शहांनी द्यावा याच विचारातनं शिंदेंचे दिल्ली दौरे झालेत. 2 दौरे फेल झाल्यानंतर रविवारी अमित शहांनी एकनाथ शिंदेंना वेळ दिल्याची बातमी आली. मात्र या बैठकीनंतर थेटपणे जागा वाटपाचा कॉल मिळाला असता तर एकनाथ शिंदे पुन्हा बार्गेनिंग किंग ठरले असते असं म्हणता आलं असतं.
पण तसं काही झालं नाही. नेमकं झालं काय, तर देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे या तिन्ही नेत्यांना दिल्लीत बोलवण्यात आलं. त्यापूर्वी सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीकडे अर्थमंत्रीपद पुन्हा सोपवावं लागेल अशाही बातम्या पेरण्यात आल्या. पर्यायानं देवेंद्र फडणवीस पुन्हा ट्रॅप होतायत अशी वातावरण निर्मिती तयार होऊ लागली होती. एका बाजूला शिंदेंना अधिक जागा सोडाव्या लागतील, तर दुसऱ्या बाजूला सुनेत्रा पवारांच्या पक्षाला अर्थमंत्रीपद द्यावं लागेल. अशा पार्श्वभूमीवर तिन्ही नेत्यांची दिल्लीवारी ठरली. दिल्लीत बैठका झाल्या, पण यानंतर फडणवीस आणि अमित शहांची अर्धा तासाची बैठक झाली. या बैठकीनंतर मात्र कठीण पेपर सुटल्याची बातमी आली. पण याहूनही महत्वाची बातमी म्हणजे जागा वाटपाचा जो काही निर्णय होईल तो मुंबईत होईल असं अमित शहांकडनं सांगण्यात आलं. अर्थात मुंबईत होईल म्हणजे तो कोणाकडनं अंतिम होईल, तर फडणवीसांकडनं. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र भाजपचे नेतृत्व आहे आणि तेच युती म्हणून कोणाला किती जागा द्यायच्या याचा निर्णय घेतील. ही बातमी म्हणजे फडणवीसच बॉस आहेत यावरती अमित शहांनी मारलेला शिक्का म्हणून पाहता येतं. एकट्या एकनाथ शिंदेच्या बाबतीत देखील शहांना हा निर्णय देता आला असता, पण राष्ट्रवादीला देखील हा निर्णय देऊन शहांनी थेटपणे राज्याची सगळी सूत्र देवेंद्र फडणवीसांच्या हातामध्ये अंतिमतः सोपवलेली आहेत असं म्हणता येतं. या एका बातमीमुळे मात्र एकनाथ शिंदेना थेट इशारा देखील मिळालेला आहे. दिल्ली दौऱ्यातनं आलेल्या या बातमीचे नेमके अर्थ कसे काढायचे, तर यातनं निघणारा पहिला अर्थ म्हणजे एकनाथ शिंदेना आता मनमर्जी करून चालणार नाहीये. शिंदेंनी मुख्यमंत्रीपद सहजासहजी सोडलेलं नव्हतं. तेव्हाच हायकमांडची नाराजी झाल्याचं बोललं गेलं होतं. तोपर्यंतचे सगळे निर्णय हायकमांड जातीने सोडवत होता. खाते वाटपात देखील शिंदेंना महत्व दिलं गेलं. महानगरपालिकेत देखील हे महत्व अधोरेखित ठेवलं. पण सत्तेचा वाटा मिळवताना शिंदे भाजपवरती कुरघोडी करत असल्याचं चित्र नगरसेवकांच्या हॉटेल पॉलिटिक्समुळे झालेलं होतं. इथं भाजपच्या पक्षीय कमांडची ही दखल घ्यावी लागते. म्हणजे नेमकं काय, तर अमित शहा आणि फडणवीसांमध्ये मतभेदाच्या बातम्या जरूर येत असतात. पण भाजपचे नेते पक्षाचं नुकसान हे आपल्या व्यक्तिगत मतभेदासाठी करत नाहीत याची खात्री शिंदेंनी ठेवायला पाहिजे होती, पण ते शिंदेंना काही जमलं नाही. विधान परिषदेच्या निमित्तानं शिंदेंना निर्णय हा मुंबईत होईल हा मेसेज देऊन सातत्यानं भाजपचा हायकमांड आपल्या मागेच असेल असं नाहीये, हा मेसेज देण्यात आलेला आहे असं म्हणता येतं. आता या बातमीचा दुसरा अर्थ म्हणजे शिंदेंना आता भाजप शिवाय राजकारणाची दिशा आखायला लावणं. राज्यात विरोधी पक्ष नाहीये. भाजपचं संख्याबळ जवळपास बहुमताचं आहे, तरी देखील सत्तेचा वाटा भाजपला पूर्णपणे मिळत नाही. पर्यायाने पक्षाचं केडर नाराज असल्याचं दिसतं. 2029च्या निवडणुकांसाठी भाजपनं यंत्रणा देखील सुरू केली आहे. राज्यात विरोधी पक्ष संपल्यात जमाय. सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादीचं देखील चांगलं चाललेलं नाहीये. अशा वेळी फक्त शिंदे हेच एकमेव उरतात. भाजप पुढच्या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत एकट्याने लढणार असल्याचं दिसतं. सातारा झेडपी असू देत किंवा नवी मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुका पाहिल्या तर भाजपने शिंदेंना विरोधक म्हणून पाहायला सुरुवात केली असं म्हणता येतं. अर्थात याची जाणीव शिंदेना देखील करून देणं महत्वाचं ठरणार आहे. केंद्राच्या हायकमांडला हे एकनाथ शिंदे सोयीस्कर वाटतात, पण राज्यातल्या भाजप केडरला एकनाथ शिंदे नको आहेत. अशा वेळी पूर्णपणे फडणवीसांकडे नियंत्रण देणं म्हणजे शिंदेंना सौतासुभा आखण्यासाठी तयारी करायला लावणं असंच म्हणता येतं. थोडक्यात काय, तर बंद दाराआडच्या अर्ध्या तासांच्या चर्चेनंतर अंतिम निर्णय मुंबईत येणं म्हणजे अमित शहांनी देवेंद्र फडणवीसांच्या बॉस असण्यावरती शिक्कामोर्तब करणं असंच आहे हे आपल्याला म्हणता येतं. तुम्हाला काय वाटतं? कुरघोडीच्या या राजकारणात कोण जिंकतंय आणि कोण हरतंय याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.